स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 16 मधील पहिला प्रश्न आहे बघा. यामधला दिलेला प्रश्न भाग 16 मध्ये 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती. काय दिलंय बघा, 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती. आता तुम्हाला पहिलं काय क्लिअर पाहिजे, तर विभाजक कोणाला म्हणायचं आणि विभाज्य कोणाला म्हणायचं हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना तर तेव्हा कळेल तुम्हाला. विभाज्य म्हणजे गणाय त्याचा पाडा लिहित जायचं पुढं, आणि विभाजक म्हणजे गणाय त्या संख्येला कुणी कुणी भाग जाऊ शकतोय ना ते लिहायचं. तर 24ला बघा 1 आलाच पाहिजे, 2 न जाऊ शकतोय, 3 नाही, परत 4 न जाईल, 5 न नाही जाणार ना कारण 4 संग 24 होते, 5 न नाही. त्यानंतर 7 चौक 24, परत 7 न नाही, परत 8 न जाईल, 9 10 नाही जाणार, 11 12 न जाऊ शकतो, आणि स्वतः एक 24 आहे. स्वतःला घ्यायचं काय 1 आणि 24 हे इन्क्लूड करायचेच त्याच्यामध्ये. आणि आता ह्या सगळ्यांची आपण बेरीज बघूया किती येते ते. 1 आणि 2 किती झाले बघा, +2 +3 +4 6 +8 +12 आणि +24. ठीक आहे, किती झाले बघा, 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 4 10 10 6 16 16 आणि 8 किती झाले 24 24 आणि 12 36 आणि 36 आणि 36 आणि 24 36 आणि 4 40 आणि 50 60 झाले. आली किती बेरीज बघा, तर 60 आलेत लक्षात. ज्यांना आडवी जमते त्यांनी आडवी पटपट करा, ज्यांना उभी उभी नकोच करायला कारण स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना एवढा कुठे वेळ असतो तेव्हा जशा संख्या काढल्यात ना तसं पटपट पटपट बेरीज करत चला, तशी शिकायचे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आता काय आला होता, विभाजक होता म्हणून त्याला कुणी कुणी भाग जातोय अशा आपण संख्या घेतल्या सगळ्या 1 ला धरून. आता काय विचारले, 15 ने विभाज्य असणाऱ्या 2 अंकी एकूण किती संख्या आहेत. 15 ने विभाज्य असणाऱ्या म्हणजे 15चा पाडा लिहायचा, 15 30 45 60 15 5 75 15 6 90 15 6 105 120 135. हा पण ॲडून सॉल्व म्हणूया. पण आता आपल्याला विचारले काय, 15 ने विभाज्य असणाऱ्या 2 अंकी किती आहेत. 2 अंकी विचारले त्याच्यामुळे 3 पुढचं लिहित बसायची गरजच नाही. किती आले 1 2 3 4 5 6 6 झाले ना फक्त. ठीक आहे, हे त्याचं सहाय्य उत्तर असणार कारण पुढच्या 3 अंकी काढल्या की, पण आपल्याला 3 अंकी नकोच आहेत ना. 15 ने विभाज्य असणारे फक्त 2च अंकी विचारले, त्यामुळे विभाज्य म्हणलं का त्याचा पुढे पाडा लिहित जायचं ना. इथं आपल्याला काय विचारलं होतं, 2च अंकी विचारलं होतं, त्यामुळे आपल्याला काय अगदी जास्त पाडा लिहित बसायची पण काही गरज लागली नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा तिसरं आता, 6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. आता हा गंमतशीर प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेला हा विचारतातच तुम्हाला, म्हणजे असतो. आता काय करतात मुलं की 6/10 ह्याच्यामध्ये 5 वेळा मिळवून आल्यावर उत्तर बेरीज 3 येते का असं करत बसायचं का, तर असं अजिबात करायचं नाही. काय करायचं बघा, ह्याला एक सूत्र सांगते, छेद भागिले अंश करायचं आणि गुणिले बेरीज करायची, आणि आलेले जे उत्तर आहे का कंस सोडवून त्याच्यातनं वजा1 करायचं. छेद भागिले अंश गुणिले बेरीज आणि ब्रॅकेट आहे का ते कंस पूर्ण करायचा आणि कंस सोडवायचा आणि त्याच्यातनं मग वजा1 करायचा. आता बघा, छेद म्हणजेच किती आहे 10, अंश म्हणजेच किती आलाय 6, गुणिले बेरीज किती आहे 3, आणि आलेल्या उत्तरातनं काय करायचं वजा1 करायचं. आता बघा 3 दुनी 6 म्हणजे 2 पंचे 10 आणि 5 वजा 1 किती आलं तर 4 आलं, कारण कंसाचं सगळं उत्तर किती येणार आहे, तर असं केलं तरी चालेल किंवा 10 त्रिक 30 30 भागिले 6 केलं म्हणजे अंश आहे ना, मग अंशाचा वरच्या गुणाकार केला, छेदाचा गुणाकार केला, तर 10 त्रिक 30 झालं आणि 30 भागिले 6 म्हणजे 5 आलं, आणि 5 वजा 1 करा म्हणजेच किती आलं तर 4 वेळा. म्हणजे तुम्हाला ना हे प्रत्येक ऑप्शन घालत बसायची काही वेळ लागणार नाही, ते तुम्हाला पटकन समजून जाईल. आणि मग ज्या विद्यार्थ्यांचं का नाही हे सूत्र पाठ नाहीये त्यांना मात्र प्रत्येक ऑप्शन घालून बघणार, मग तो वेळ खूप तुमचा वाया जाणार. त्याच्यापेक्षा सिंपल लक्षात ठेवा ना की छेद भागिले अंश असं आलं म्हणलं का पटकन बघायचं, छेद भागिले अंश गुणिले बेरीज ब्रॅकेटमध्ये टाकायचा आणि आलेलं उत्तर आहे का त्या उत्तरातून किती वजा करायचं तर वजा 1 उत्तर करा, म्हणजे तुम्हाला जे काय पाहिजे ते आन्सर तुमचं मिळून जाईल. म्हणजे किती वेळा तर हे 4 वेळा आलेलं आहे. बाकी विभाजक आणि विभाज्य कळाला असेल, विभाजक घेताना मात्र 1 पण घ्यायचा आणि तो स्वतः जो आहे का नाही तो पण घ्यायचा, आणि विभाज्यामध्ये तर कळतेच 15 × 15 हा घ्यायचा, म्हणजे आपलं कन्फ्युजन नको की 15ला 15चं विभाज्य म्हणल्यावर 15 हा स्वतःचा पण विभाज्य आहेच ना, कारण 15 × 1 करतोच की, त्याच्यामुळे तो आहेच, त्याच्यामध्ये आलाच पाहिजे.
विभाज्यमध्ये येताना. मग 2 अंकी 3 अंकी हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला कळून जाईल तो. नेक्स्ट बघूया चौथा प्रश्न बघा. 4/5, 2/5, 9/5, 12/5, 17/5 या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास मधला अपूर्णांक कोणता असं विचारलेलं आहे. मधला अपूर्णांक कोणता? आता अपूर्णांकांचा चढता क्रम लावायला इथं बिलकुल अवघड नाही. कारण बघा आता का अवघड नाहीये, कारण सगळ्यांचे छेद समान दिलेत. मग सगळ्यांचे छेद समान असले ना तर आपलं जसं चढता क्रम लावायचं ना तसं सिंपल पद्धतीने लावून घ्यायचं. ज्यावेळेस तुम्हाला छेद वेगवेगळे आलेले असतात ना त्यावेळी मात्र जरा तारेवरची कसरत असते. आता इथं काही इतकं अवघड नाहीये. बघा आता काय करूया, सगळं छेद समान आहे. मग चढत्या क्रमाने, मग चढता क्रम म्हणजेच काय असतं, लहानाकडून मोठ्याकडे जायचं. मग सगळ्यात लहान कोणता येणार? 2/5, त्यानंतरचा 4/5, 9/5, 12/5 आणि पुढचा कोणता येणार? 17/5. आले का हे सगळे? मग हे चढता क्रम सांगितलं नाही, या पूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास मधला पूर्णांक कोणता? मग चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे हा क्रम लावला तर मधला पूर्णांक कोणता येणार? तर 9/5 हा तुमचा मधला पूर्णांक असणार आहे. कळाले? मधला पूर्णांक कसं शोधायचं म्हणजे काय सिंपल पद्धतीने, कारण छेद समान असल्यामुळे काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही तिथं. पुढचा आता हा चॅलेंजिंग आहे बघा क्वेश्चन. काय विचारलंय तुम्हाला? 6/18 या पूर्णांकामध्ये 6/18 किती वेळा मिळवल्यास बेरीज किती आली पाहिजे? तर 3 आली पाहिजे. तर असे प्रश्न आले ना तोच आकडा त्याच्यामध्ये किती वेळा मिळवल्यावर तेवढं उत्तर येईल असं ज्यावेळेस येतं ना तर मग एक फॉर्म्युला सांगते, तर मग फॉर्म्युला तेवढा क्लिअर करायचा. काय करायचं? छेद भागिले अंश करायचं, अंश गुणिले बेरीज, ब्रॅकेट कंप्लीट करायचं आणि वजा 1 करायचं. मग छेद म्हणजे किती आहे बघा, आता इथं छेद किती दिलाय? 18, अंश किती आहे? 6, गुणिले बेरीज किती दिल्या? 3 आणि वजा 1 करायचं. आता पहिल्यांदा नाही हे ब्रॅकेट सुरूयात आपण आणि मग वजा, त्याच्यातनं ब्रॅकेटमधनं वजा 1 करायचं. तर छेद भागिले अंश गुणिले बेरीज आणि वजा 1 करायचं. मग किती झाले? 6×3=18 झालं का? म्हणजे 3×3=9 आणि 9 वजा 1 म्हणजे ह्या कंस 9 आलं ना कंसाचं, किंवा 18×3=18 केलं तरी चालेल. त्याला भागिले 6 करा आणि मग किती झाले? तर 6×9=54. 9 वजा 1 म्हणजेच किती येणार? तर 8 येणार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक तुमचा कितवा असणार आहे? तर हा 8 हा तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. नेक्स्ट बघा आता 5/99. हा तर किती मोठा वाटतो ना प्रश्न. 5/99 ऑप्शन तर केवढे त्याचे डेंजर दिलेत बघा. म्हणजे मुलं इथंच तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार की बापरे केवढे मोठे ऑप्शन इतका कधी करायचं. काही अवघड नाही, सगळ्यांचा छेद समान आहे. पटकन इथं 99 करायचं होतं तसं. आता ही सगळ्यांच्या मध्ये काय बेरीज आहे, सगळ्यांची बेरीज करूया. 5 + 3 + 2 + 6 + 4. ठीक आहे. बघा आता सगळ्यांचा छेद समान होता म्हणून आपण 1/99 लिहून टाकला. त्यानंतरचं किती झाले? हे 5 बेरीज करा. आता वरची किती येईल बघा. 5 आणि 3 8, 2 10, 10 6 16 आणि 4 20, 20/99. त्यामुळे बाकी काही प्रश्नच नाही की काय ते. एकतर आता छेद समान म्हणजे एकतर 20 तरी येऊ शकतो किंवा 22 तरी येऊ शकतो. हे तर काही यायचा प्रश्नच नाही, गुणाकार वगैरे हे असल्यामुळं. तर आता वरच्यांचे 22चा काही प्रश्न कुठे येतो, कारण बेरीज सरळ सरळ 20च होते ना. 5 आणि 3 8, 2 10, 10 आणि 7 16, 16 आणि 4 किती आलं? तर 20. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा येणार? तर तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. छेद समान असल्यानंतर बेरीज वजाबाकी जमेल तुम्हाला. छेद समान आहे ना तर मग एकच छेद घेऊन टाका. वर बेरीज असली बेरीज करा, वजाबाकी असली तरी वजाबाकी करा. तुम्हाला कितीही मोठं गणित दिलं ना तरी पण असली गणित म्हणजे बिलकुल नाहीत अवघड काय वाटत तशी, आणि लक्षात आली असतील आता काही हरकत नाही. सोडवून घ्या, व्यवस्थित नोट डाऊन करा. छेद समान असेल तर कसं करायचं, आणि छेद समान नसलं ना तरी पण काय अवघड नाही. मापटं मी सांगितलंय बघा, ते मापटं कन्फर्म करायचं. ते मापटं तुम्ही लक्षात ठेवलं ना तरी पण चालतंय. मापट्यानुसार जावा, कळते तुम्हाला कसं सोडवायचं आहे. ते तिरकस गुणाकार करून घेऊन मग सोडवायचं. पण आता इथं छेद समान असल्यामुळं कितीही गणित मोठं असलं तरी काय सुद्धा वाटणार नाही तुम्हाला. आणि अपूर्णांकांचं ते छेद समान असल्यामुळं चढता क्रम उतरता क्रम. आता इथं चढता क्रम म्हणून आपण लहानाकडून मोठ्याकडे गेलो. जर उतरता क्रम असता तर कसं आलं असतं बघा. पहिल्यांदा 17/5, परत 12/5, परत 9/5, 4/5 आणि 2/5. दोन्हीकडून आपण कसं जरी गेलो ना तरी ह्या तरी गणिताला चढता आणि उतरता क्रम काय येतोय तर दोन्ही सेमच आलेलं, म्हणजे सेमच येणार.
17/5 फक्त म्हणजे उलट होणार सेम, म्हणजे मधला जो अंक आहे ना तर तो सेम येणार असं म्हणायचं आहे. बाकी मग चढता चढत्या क्रमाने लावा, उतरता उतरत्या क्रमाने. उतरत्याला काय करतोय आपण मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडं, आणि चढत्या क्रमाला काय करतोय आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडं घ्यायचं. त्या नेक्स्ट आहे बघा 7वा बघू. 7वा प्रश्न आहे 4/5 ची 20 पट किती आहे. मग काय करायचं याला 4/5 ची म्हणून गुणाकार करायचा आणि 20 करायचं. बाकी काहीच तिथं विचार करत बसायचं नाही. 4/5 गुणिले 20 करा, किती येणार बघा 5 चोक 20 झाला. म्हणजे इथं 5 एके 5 झाला. मी खाट मारत नाही कारण खाट मारलं तर कळणार नाही, म्हणून सर आपण त्याला गोल करूयात. म्हणजेच 5 चोक 20 झाला. राहिलं कोण बघा 4 चोक 16 झालं. हे 16 तुमचं उत्तर येईल. पुढचं बघा, आता ही पदावली टाईप दिलेला आहे, पण अपूर्णांकांचं बेरीज पण आणि गुणाकार पण आहे. तर पहिल्यांदा ह्या दोघांचा पण गुणाकार करून घेऊयात. किती येणार बघा 2/5 अधिक ह्याला काय करूया, वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा, खालच्या खालच्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे किती आलं 3 दुनी 6 भागिले 25 आणि अधिक परत 1/5 आहे. बघा बरोबर आहे का. 2/5 हा आहे असं लिहिलं. ह्या दोघांचा गुणाकार केला, वरच्या वरच्यांचा गुणाकार, खालच्या खालच्यांचा गुणाकार आणि अधिक 1/5. आता ज्यांचं छेद समान आहे ना त्यांना व्यवस्थित करूया. 2/5 अधिक 1/5 म्हणजेच 3/5 आला आणि अधिक 6/25 आला. आता इथं छेद समान नाही, बरोबर आहे, पण छेद समान नाही मग काय करायचं, तिरकस गुणाकार करू शकतो, ते पण वापरू शकतो. आणि दुसरी त्याच्यासोबतच नाही, दुसरं एक सिंपल ट्रिक आहे. काय करायचं बघा, इथं 25 आहे, काय पण करून आपल्याला इथं 25 आणायचे. मग सिंपल आहे ना, 5ला 5 गुणलं की 25 येणार का नाही. मग काय करूयात, इथं 25 आला तर वर पण 5 गुणायचं म्हणजे 15 झाला आणि अधिक 6/25 आलं. म्हणजे 15 आणि 6 किती होणार 21. 21/25 हे तुमचं उत्तर आहे. कळालं का. जरी छेद समान तसं तिरकस गुणाकार करत बसला ना तर लई वेळ जाईल आणि परत पुन्हा आपल्याला त्या गणिताला संक्षिप्त रूप पण द्यायलाच लागणार. मग ते देत बसण्यापेक्षा नाही तुम्ही असं करा की इथं काय केल्यानंतर अजून 25 येऊ शकता हा विचार करा. आणि छेदात जे ऑपरेशन केलं का नाही, छेदात जी क्रिया केली तीच तुम्ही अंशात पण करून घ्यायची. असं करायचं नाही की छेदात केलं का अंशाला काहीच नाही करायचं, असं करू नका, नाही तर ते उत्तर चुकणार. आणि ऑप्शनमध्ये की नाही तसं सुद्धा त्यांनी दिलेलं असते की मुलं हिथं सुद्धा फसवू शकतात, असं पण आहे. मुलं कुठं चुकतात ना असे प्रश्न ते काढतात. पुढचा बघा आता नेक्स्ट अपूर्णांकाचाच आहे हा पण छेद सगळ्यांचा एवढा मोठा आहे ना पण सेम आहे, मग काही प्रॉब्लेम नाही ना. 2019 आहे असं लिहून टाकूया. छेद समान आला का काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा, आहे असं छेद घेऊन टाकायचं. वरचे 4 किती वेळा आहे बघा, 1 2 3 4 5 म्हणजे 4 गुणिले 5 करूया, म्हणजेच किती आलं 20 आलं. झालं आन्सर. काय करायचं आहे तेव्हा 20 भागिले 2019 हे तुमचं आन्सर असणार आहे. आता पुढे जरी आपण संक्षिप्त रूप वगैरे तर देताच येत नाही, कारण 20च्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे त्याला 2ने भाग जाऊ शकतो. पण 2019ला 2 भाग जाणं शक्य नाहीये आणि तुला जातच नाही, त्याच्यामुळे घालवण्यात ह्यानं जाऊ शकतोय सोडा 9नं. पण अंशाला वेगळ्या संख्येनं, छेदाला वेगळ्या संख्येनं असं कुठं आपण नसतोय सोडवत, त्याच्यामुळे त्याला भाग न घालवलेलंच बरं. म्हणजे जातच नाही, भाग घालवायचा प्रश्नच येत नाही. म्हणून ॲज इट इज आन्सर काय लिहिलं तुमचं 20/2019 आलं. तिथं काही पुढचं करायचं नाही, संक्षिप्त रूपच देऊ शकत नाही, त्याच्यामुळे काही करायचा प्रश्नच नाही. नेक्स्ट 10वा प्रश्न बघा, 12/4 अधिक 3/4 वजा 2/4 ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटला गुणिले 5 केले. काय करायचं, पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवून घ्यायचा. ब्रॅकेटमध्ये काही सगळ्यांचा छेद समान आहे, लिहून टाकूया. सगळ्यांचा छेद समान 4 आहे तर तो 4 लिहिला. वर दोन्हीमध्ये बेरीज आहे म्हणजे 12 अधिक 3 आणि वजा 2 आलं. बघा बरं किती येणार, हे पहिलं सोडवूयात आणि आलेल्या ब्रॅकेटला मग गुणिले 5 करून घेऊयात. किती झाले 12 आणि 3 15, 15 वजा 2 म्हणजे 13, 13/4 आणि आलेलं किती करूया गुणिले 5 करूया. बघा बरोबर आहे का. 12 आणि 3 किती झाले 15, 15 वजा 2 म्हणजेच किती आलं 13, 13 भागिले 4 गुणिले 5. मग 13/5 वर ह्याच्या 5च्या खाली काय नाही म्हणजे छेदामध्ये 1 असतो, म्हणून काय करायचं अपूर्णांकच ना थोडक्यात तो. 13/4 गुणिले 5/1 तर वरच्या अंशाचा गुणाकार करा भागिले छेदाचा गुणाकार करा. 13×5 = 65, 65/4. आता 65/4 जर ऑप्शनमध्ये नसेल तर मग दुसरा कुठला असतो, तर पूर्णांक युक्त अपूर्णांक हा पण असू शकेल. काय करायचं, ह्या 65ला ना 4ने भागूयात. 4 एके 4 आलं, 6तनं 4 गेले 2, उतरून घेतला किती 5 आणि 4×5 20 आलं. राहिलं किती 5, सॉरी किती झाले ते 6तनं 4 2 आणि परत 4×5
20 आलं, म्हणजेच राहिली किती बाकी 5 आली. तर हेच कसं लिहिता येईल बघा आपल्याला, कितीनं भागलंय आपण 4नं, तर 4 इथं लिहायचं, इथं 15 आलं आणि बाकी जे आहे ना ती अधिक मध्ये टाकायची, म्हणजेच बाकी अंशात टाकायची, हे लक्षात ठेवायचं. आणि छेदामध्ये काय लिहायचं, तर नेहमी ज्या संख्येनं भागलंय ना ती संख्या छेदात लिहायची आणि वर जे अंशात आहे ना तर ती काय लिहायचं, तर बाकी लिहायची. म्हणजेच याचं उत्तर 15.5/4 असं सुद्धा असू शकेल. ऑप्शनवर डिपेंड राहील काय आलंय त्याच्यानुसार घ्यायचं. पुढचं बघा, आता 25 ची 1/5 पट विचारल्या, मग काय करणार, ह्याला 25 गुणिले 1/5 ची म्हटलं का गुणाकार येणार, अधिक 100 ची 1/2 बरोबर किती येणार. तर काय करूया, ह्या 25 लागणार 5नं भागायचं, म्हणजेच किती आलं, 5 5 25 आलं आणि अधिक 100 ला कितीनं 2, म्हणजेच किती आलं 50. बघा बरं, 2 नं 100 ला भाग जाऊ शकतो ना, एक अंशात आहे 1 छेदात आहे, मग भाग लावायला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे 5 अधिक 50 किती झालं, तर तुमचं 55 हे उत्तर आलं. कळालेत का. जर पट आलं तरी काय करायचं, गुणाकार तर करायचं होता ना, दुसरं काय त्याच्यामध्ये करायचं आहे. आता पुढचं बघा, पहिलं हे दिलेलं काय आहे तुम्हाला, अपूर्णांक दिलाय पण त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये पहिलं रूपांतर करूया. बघा 4 चौक 16, 16 आणि 5 किती झाले, 21/4 आलं. अधिक ह्याचे किती झाले, 4 गुणिले 4 16 आणि 16 5 परत किती आले, 21/4. परत पुन्हा 4 चौक 16 आणि 5 21/4. असं देण्यापाठीमागचं काय रिझन बघा, म्हणजे मुलांना असं वाटतं की अरे छेद पण समान आहेत, अंश पण समान आहे, मग कसं करणार, काय ते डोक्यात घ्यायचं नाही. फक्त काय छेद समान आहेत का नाही तेवढे फक्त तुम्ही बघा, छेद समान आहे खाली 4 लिहून टाका आणि वरचं किती 21 अधिक 21 अधिक 21, म्हणजेच 21 त्रिक 63, 63/4. आता इथं पण असं आलंय, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये तुमचं तुम्ही रूपांतर केलं तरी चालेल. 63/4 करूया. 63/4 केल्यावर बघा, 4 1 4 आला, 7 4 गेले 2 आणि वर्ण किती घेणार 3, 4 पंचे 20 झाला, म्हणजेच राहिलं किती 3. मग हे कसं लिहू शकतो आपण, मी मगाच सांगितलं बघा, ज्यानं भागलंय ना ते छेदात लिहायचं, बाकी किती आले ते इथं लिहूया आणि राहिलेले हे किती झाले आपले, किती आलं होतं 4 पंचे ना, त्याच्यामुळे 15 आलं. इथं 15 चौक 60, 60 आणि 3 63, म्हणजेच काय उत्तर आलं, तर 15.3/4 हे तुमचं उत्तर आलं. कळालेत का, कसे एक्झाम्पल आहेत बघा, पट वगैरे सांगितले. बऱ्यापैकी सारखं तुम्हाला अपूर्णांकांचं प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे बघा. नॉर्मली मुलांचा तर ना तिथंच प्रॉब्लेम होतो की अपूर्णांकांची गणित वगैरे पटपट सुटत नाही आहेत, किंवा असं पट वगैरे विचारलं ना तर मुलं गोंधळून जातात. त्यासाठी अशी जास्तीत जास्त एक्झाम्पलचा तुम्ही सराव करा. आता कळाले असतीलच तुम्हाला, काही प्रॉब्लेम असावा असं मला काही वाटत नाही या एक्झाम्पल्समध्ये. नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करत चला, झालेले एक्झाम्पल, त्याच्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही आहे. नेक्स्ट आता 13वं एक्झाम्पल बघूयात आपण. 13वा प्रश्न आहे बघा, गणेश रावांनी काय दिले, गणेश रावांनी 3 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत, 3 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले, बरोबर. तर त्याने एकूण किती लिटर दूध घेतले असा प्रश्न आहे. आता काय करायचं, मुलांचं कसं होतंय 31 मधनं डायरेक्ट वजा करतात, तसं नाही करायचं. इथं 24 पर्यंत म्हणल्यावर राहिलेले दिवस किती आहेत ना ते नीट मोजा तुम्ही. काय बोटावर मोजलं तर प्रॉब्लेम नाही, पण ते गणित चुकायला नको. डायरेक्ट तुम्ही 31 वजा 24 करणार, ते तसं न करता डायरेक्ट, म्हणजे बऱ्याच पोरांचं तसं चुकायला नको, 24 वजा 6 काय 30 आले का 31 आले का असं व्हायला नको. एकूण काय करा, पहिल्यांदा जानेवारी महिन्यामध्ये दिवस किती असणार, जानेवारी महिन्यामध्ये किती आले 31 दिवस आले, जानेवारीमध्ये 31 दिवस, त्याच्यातलं किती 24 पर्यंत दूध घेतलं, म्हणजे पुढचे 25 26 27 28 29 30 आणि 31, म्हणजे 7 दिवस आले ते 7 दिवस. आणि अगोदर कुठनं सुरुवात केली 3 जानेवारीपासून, म्हणजेच अगोदर किती झाले बघा, ते 7 दिवस हे जातले, 3 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले, तर त्यांनी एकूण किती लिटर दूध घेतले, म्हणजे 7 दिवस ते झाले का. आणि न घेतलेले 7 दिवस ते, आणि अगोदरचे किती 2 दिवस, म्हणजे 9 दिवस घेतलेले नाहीत. थोडक्यात 7 दिवस अधिक 2 दिवस, म्हणजे टोटल किती आले, तर 9 दिवस. 9 दिवस झाले का, 9 दिवस घेतलेले नाही, म्हणजे पुढचं ते 3 पासून 24 पर्यंत मोजण्यापेक्षा न घेतलेले दिवस काढा ना, आणि मग त्याच्यातून काय करा तुम्ही, 31 वजा 9 करा. 31 मधनं 9 गेले तर किती राहतात बघा, 31 मधनं 9 घालवा, म्हणजेच किती आले 21 नाही 22 आले ना, हां 22.
म्हणजेच मग 22 दिवस दूध घेतलं. म्हणजेच दररोज जर आपण घेतलं असतं तर किती झालं असतं, 1 लिटरनं 22 लिटर झालं असतं. पण आपण प्रत्येक दिवशी किती घेतलंय, अर्धा लिटर घेतलं. म्हणून काय करणार, 22 दिवसाचं अर्धा लिटरनं 22 दिवस, पण दररोज किती घेतलंय, अर्धा लिटरच घेतलंय. म्हणून किती येणार, अर्धा लिटरनं त्याचं उत्तर किती असणार आहे तर 11 येणार. आलेत लक्षात किती होणार, तर ह्याचं 11 लिटर एवढं दूध घेतलेलं असणार आहे. कळालेलं असावं, काही प्रॉब्लेम असेल असं मला काही वाटत नाही, कारण जमायला हरकत नाही. आता गणेशराव म्हणजे गणेशराव असू दे, नाही कोण पण असू दे, पण किती लिटर दूध घेतलेलं असणार तर 11 लिटर. आणि ते जर अर्धा लिटर घेतलं म्हणून 11 आलं. अदरवाईज जर त्यांनी दररोज 1-1 लिटर घेतलं असतं तर ते किती आलं असतं, 22 लिटर आलं असतं. तुमच्या यानं कुठलं पण करा, की त्याच्यातनं 9 वजा करा किंवा 3 पासून 24 पर्यंत मोजले तरी पण चालतील. पण 3 आणि 24 पकडायचं बरं का, तो विसरायचा नाही. 3 पण धरायचा. 3 पासून 24 पर्यंत म्हटलंय ना, मग पासून आणि पर्यंत म्हटल्यावर तो 3 पण घ्यायचा आणि 24 पण घ्यायचा. ते मोजून किती हे करायचं. त्यानंतर बघा, 20 लिटर 450 मिली अधिक 18 लिटर 800 मिली करायचं आहे. आता पहिली एक गोष्ट क्लिअर होऊ द्या तुम्हाला, की 1 लिटर बरोबर किती असतं तर 1000 मिली. 1 लिटर बरोबर किती असणार, 1000 मिली, बरोबर आहे. मग आता ह्यांची बेरीज करूया आपण. बघा, 20 लिटर पहिल्यांदा कॉलम नाही या केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि इथं 18, कुठे एक्झामला एवढा वेळ असतो ना, त्याच्यामुळं अशा सवय लावा. आखत बसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इकडं लिटरचा तिकडं मिलीचा कॉलम करून 0 आलं, 5 5 झालं, 8 आणि 4 किती झाले इथले बघा, 8 आणि 4 12 झाले ना, 1200. पण एक काम करा की 20 आणि 18 किती होतात बघा, आणि इथले आलेले किती झाले, हे 1250 झाले. मग ते 1250 आता इकडं हे न करता नाही तसं लक्षात ठेवायचं. इथलं 1250 आपण 2 मिनिटं इथंच ठेवूया. 8 आणि 4 12, हे 1250 इथंच ठेवूया. आणि 20 आणि 18 किती झाले बघा, 20 आणि 10, 20 आणि 8, 28, 28 आणि 10 किती झाले, 38 झालं, बरोबर. मग 38 हे लिटर झाले. आणि वरचं मिली होतं ना, तर 1250 हे मिली झालं, बरोबर. पण आपल्याला एक माहिती आहे की 1 लिटर म्हणजे 1000 मिली, म्हणून 1200तला 1 इकडं आणा. म्हणजेच किती झाले, हे 39 झालं का, 39 लिटर. आणि वरचे किती राहिले शिल्लक, 250, वरचे 250 मिली. म्हणजेच 39 लिटर 250 मिली हे आपलं उत्तर असणार. त्यालाच आपण असं पण म्हणू शकतो की 39.25 लिटर असं सुद्धा म्हणता येईल. 39.25 लिटर एवढं पण कळाले. म्हणजे ह्यांची बेरीज 1250 आणि इकडे हे करत बसण्यापेक्षा, म्हणजे तसं केलं तर काही चुकीचं ठरत नाही सोडा, पण एक माहीत असावं बडं की ह्याच्यातलं एक कुठं मिळवला. 20 आणि 18 झाले, तिथं पण आपण 39 करू शकतोय ना, याच्यातला भाग नाही. पण तुम्ही असं जरी तोंडी सोडवलं तरी सुद्धा चालू शकेल. पुढचं बघा, आता 12.5 लिटर आहे. किती दिलंय, 12.5 लिटर अधिक 6.25 लिटर, परत अधिक 4.5 लिटर एवढं दिलंय. 12.5 म्हणजे अजून 12 पर्यंत आपण पोचलेलो नाही, बरोबर आहे. मग पावणेसाठी काय असतं तर 1000 लिटर 1000 मिली म्हणजे किती झालं, 1 लिटर झाला. मग पावणे म्हटल्यावर त्याच्यातले 3 भाग घ्या, म्हणजेच 11,750 अधिक सव्वा, बरोबर आहे का बघा, 12.5 म्हणजेच 11,750, परत 6.25 लिटर म्हणजेच किती होणार इथं, 6,250 आले. आणि अधिक किती, 4.5 लिटर म्हणजे 4,500 आलं. ह्या सगळ्यांची बेरीज करूया. 0, 5 आणि 5 10, हातच्या गेला 1, 8, 9, 10, 5 15, हातच्या गेला 1, किती झाले, 6, 7, 8, 8 आणि 4 12, आणि हातच्या गेला 1, म्हणजे किती आलं, 22,500 मिली आलं. हे मिली म्हणजेच आपण ह्याला किती म्हणू शकतो तर 22.5 लिटर, 22.5 लिटर. आता इथलं काही गणिताचा जो भाग आहे, बेरीज वजाबाकी वगैरे, ते तुम्हाला पटपट तेवढं आता जमणं गरजेचंच आहे आणि यायलाच हवं. त्याच्याशिवाय कसं तुम्ही सोडवणार ना गणित. त्याच्यामुळे 22,250 जरी ऑप्शनमध्ये नसला ना, तरी तो 22.5 लिटर असा तरी दिलेला असेल, तो क्लिअर करायचा. आणि 1250 मधला 1 इकडं आणला तरी सुद्धा 39 होणार आहे. अदरवाईज तसं लिहिलं तरी सुद्धा तसं म्हणजे येणारच आहे. पण एवढं आपल्याला माहीत असू दे की 1250 जरी तिथं दिलं असतं ना, आणि तुम्हाला लिटर आणि मिली विचारलं असतं, तर किती झालं असतं बघा, नुसतं 1250, म्हणजेच 1 लिटर 250 मिली आलं असतं. म्हणजेच आपण त्याला किती 1.25 लिटर म्हटलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. कळालेत का आता. 15 नेक्स्ट आता कोणतं 15 झालीत ना आत्तापर्यंतची. मग आता 16वं एक्झाम्पल बघूयात.
कळालेत का आता? 12.5 लिटर, 6.25 लिटर किंवा 4.5 लिटर वगैरे म्हटल्यानंतर कसं घ्यायचं. आणि तसली पण गणित येतात बघा, गणेशराव. आणि 3 जानेवारी, 24 जानेवारी, बऱ्याच वेळा तर ते फेब्रुवारी महिन्यात वगैरे दिवस कमी जास्त होतात ना. लेप वर्ष असेल तर 29, सामान्य वर्ष असेल तर 28, तर त्या टाईपची सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल विचारतात. चला आता 16वं बघूया. 16वा प्रश्न आहे बघा, इष्टिका चितीच्या कडांची संख्या किती? इष्टिका चितीच्या कडांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. किती असते तर इष्टिका चिती कोणत्या आकाराची असते ते पहिला क्लिअर असू द्या. इष्टिका चिती ही नेहमी ना आयताकृती असते, म्हणजे वीट असू द्या, पुस्तक असू द्या, मोबाईल असू द्या किंवा LED वगैरे, ही जी उदाहरणं आहेत ना तर ती कशाची आहेत, किंवा एखादी ट्रंक वगैरे जी आपण पेटी म्हणतो ना, तर ती पेटी सुद्धा कशामध्ये येते तर हे इष्टिका चिती. तर इष्टिका चितीच्या कडांची संख्या किती असते तर एकूण 12 असते. लक्षात ठेवा, इष्टिका चितीच्या कडांची संख्या किती असते तर एकूण 12 असते. आता इष्टिका चिती इथं विचारलंय, तुम्हाला बरेच वेळा घनाकृती सुद्धा विचारतील, तर ते सुद्धा तुम्हाला माहीत असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 17वा, एका हौदाची लांबी 5 मीटर. एका हौदाची लांबी 5 मीटर आहे, रुंदी 3 मीटर व उंची 2 मीटर आहे. तर काय विचारले, त्या हौदात एकूण किती लिटर पाणी मावेल असा दिलेला आहे. एका हौदाची म्हणजे लांबी दिल्या, रुंदी दिल्या आणि उंची दिल्या. तर काय करायचं, यांचं पहिल्यांदा त्याची क्षमता काढून घेऊयात किती असू शकते. त्यांचा एक प्रकारचा बाजूचा आकार वगैरे जे म्हणतो ना, तर ते क्षेत्रफळ किती आहे ना तर ते काढून घेऊयात. काय करायचं बघा, ह्याचं क्षेत्रफळ काढताना 5 गुणिले 3 गुणिले 2 करायचं, म्हणजेच किती आलं बघा, 5 त्रिक 15 आणि 15 दुनी 30. 30 हे काय मिळालं तर घनमीटर एवढं त्याचं एरिया, म्हणजे ज्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो ना, तर तसा त्याचं हे मिळालं 30 घनमीटर. पण आता 30 घनमीटर पण विचारलंय त्यांनी काय, 30 घनमीटर नाही विचारलेलं आपल्याला. उत्तर काय प्रश्न काय विचारलंय त्यांनी तर किती लिटर पाणी वावेल. आता आपल्याकडे तर काय आलं, घनमीटर आलं. मग घनमीटरचं ऑप्शनच नाही ना, कारण ऑप्शन सगळे कशात दिलेले असतात, लिटरमध्ये दिले. आणि सरळ सरळ प्रश्न दिलाय की त्या हौदात एकूण किती लिटर पाणी मावेल असा त्यांनी प्रश्न दिलाय. बघून घ्या, हौदाची लांबी 5 मीटर, रुंदी 3 आहे आणि उंची 2 आहे. झालं, म्हणजे त्याचं आपण एक प्रकारचं क्षेत्रफळ म्हणता येईल. तेवढं आपण काढलं की त्याला 30 घनमीटर एवढं झालं, बरोबर आहे. आणि हा हौद आहे ना, त्याच्यामुळे त्याला तिन्ही पण आहेत, लांबी पण आहे, रुंदी पण आहे आणि उंची पण आहे. तर त्या हौदात एकूण किती लिटर पाणी वावेल. आता हे तर आपलं काय आलं, 30 घनमीटर आलं. काय करायचं माहितीये का, 1 घनमीटर बरोबर किती असतं तर 1 घनमीटर बरोबर ना 1000 लिटर असतं. 1 घनमीटर बरोबर किती तर 1000 लिटर असतं. म्हणून आता इथं किती आलंय आपलं तर 30 घनमीटर आलेलं आहे. तर 30 घनमीटरला काय करूयात आपण, 30 गुणिले 1000 करूयात. बघा बरं किती आलं ते. आलं लक्षात कसं करायचं, म्हणजे 30,000 लिटर आलं थोडक्यात. 30 आणि वरच्या ह्या 3 शून्य, म्हणजेच उत्तर कशामध्ये मिळालं तर आपल्याला लिटरमध्ये मिळालं. तुम्हाला इथं काय कन्सेप्ट माहीत असायला पाहिजे होती. बाकी तर आपण गुणाकार वगैरे करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी जर आता ऑप्शनमध्ये 30 घनमीटर दिलं तर तुम्ही टिक करणार का तर नाही, कारण प्रश्न नीट वाचा ना. प्रश्नामध्ये काय सांगितलंय तर त्या हौदात किती लिटर पाणी मावेल ना असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून 1 घनमीटर बरोबर किती असतं तर 1000 लिटर आलं. 1 घनमीटर बरोबर किती तर 1000 लिटर. मग 30 घनमीटर म्हणजे किती होणार तर 30 गुणिले 1000 करा, किती झाले तर 30,000 लिटर हे उत्तर आलं. झालं क्लिअर. त्यानंतरचं बघा, एका आयताची परिमिती किती दिल्या बघा, एका आयताची परिमिती 64 सेमी आहे, त्याची लांबी 17 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न आहे. एका आयताची परिमिती 64 आहे. आता आयताची परिमिती 64 आहे, बरोबर आहे. मग आयताचं तर काय असतं तर समोरासमोरील बाजू तेवढे समान मापाचे असतात. ही ओव्हरऑल जी परिमिती आहे ना तर ती 64 आहे. मग काय करायचं, आयताची परिमितीचं सूत्र बघा काय आहे. आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे तर 2 ब्रॅकेटमध्ये काय येतं तर लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, लांबी अधिक रुंदी हे कोणाचं सूत्र आहे आयताच्या परिमितीचं. मग आयताची परिमिती किती दिल्या त्यांनी 64 दिल्या, पण त्याची लांबी पण आपल्याला दिल्या म्हणून 2 आणि ब्रॅकेटमध्ये तर 17 अधिक रुंदी करूयात. आता हा 2 गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात, म्हणून 64 भागिले 2 करू, म्हणजेच की त्याला 32 आला का बघा बरोबर. 32 आणि हे 17 अधिक रुंदी तसंच राहू द्या पलीकडचं, त्याला काही करू नका.
17ला इकडं आणा, कारण इकडं बेरजेत आहे, इकडं आल्यावर किती झाला वजाबाकीमध्ये झाला, म्हणजे अंक सगळे एकीकडं ते बाकीचे एकीकडं करू. म्हणून 32 मधून 17 घालवा. 32 वजा 17 बरोबर रुंदी मिळेल. म्हणजेच किती आलं बघा, 32 मधून 12तनं 7 गेले 5 आणि 2तनं 1 गेले 1 आला, म्हणजेच 15 आलं ग बघा. 15 ही काय झाली तुमची रुंदी आली. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय विचारलंय तर आयताचं क्षेत्रफळ किती. मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर बघा आता, म्हणजे पहिला परिमिती दिल्या, परिमितीवरनं रुंदी काढली आणि आता रुंदी काढून एवढं म्हणजे स्कॉलरशिपसाठी बघा एवढी डेप्थ त्यांची चालली की एवढा वेळ पोरांना म्हणजे गुंतवून ठेवायचं एका प्रश्नामध्ये, पण तेवढं आपलं डोकं चालणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आयताच्या परिमितीचं सूत्र माहीत असायला पाहिजे. सूत्र माहीत झालं तर परत त्याला इकडे फिरवायचं कसं माहीत असलं पाहिजे, भागिले 2 कसं करायचं, परत ते वजाबाकी पुढची कशी करायची, ह्या गोष्टी आपल्याला बेसिक माहीत असाव्यात. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे आपलं तर लांबी गुणिले रुंदी आहे. मग लांबी किती दिली आपली बघा, ऑलरेडी दिली आहे ना 17 आणि गुणिले हे किती झाले 15. ठीक आहे. मग आता ह्यांचा गुणाकार करून घेऊया. 17 5 17 68, 17 5 85, हातच्या गेल्या 8, 17 1 17 आणि 8 किती झाले तर 25 आलेत लक्षात. आणि 255 हे काय येणार तर चौरस मीटर का सेंटीमीटर ते करून घ्या बघा. बरोबर आहे का. 17 5 85 बरोबर 5 आणि हातच्या गेला 8, म्हणजेच 17 1 17 आणि 8 किती झाले 25 बरोबर आहे. 255 हे काय झालं तर 255 चौसेमी. 255 चौसेमी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असेल. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला बघा आयताचं क्षेत्रफळ माहित पाहिजे होतं, आयताची परिमिती माहीत असायला पाहिजे होती, म्हणजे त्यांची सूत्र माहीत असली ना तर हे गणित सुटेल. आणि भागिले 2 वगैरे ते कसं केलं हे सुद्धा जेव्हा तुम्हाला कळेल ना, भागिले 2 करून परत आलेलं वजाबाकी वगैरे करायचे असते तर असले गणित सुटतील. आता इथं विचारताना ना आयताचं विचारले, परत तुम्हाला चौरसाचं सुद्धा विचारतील तर ते पण यायला हवं.